निरंकुश असलेले कोचिंग क्लासेसच्या संचालकांवर जिल्हाधिकारी यांचा अंकुश कोचिंग क्लासेसचे अंकुश रामराव सोनावणेवर गुन्हा दाखल। अंकुश कोचिंग क्लासेसचे संचालक अंकुश रामराव सोनावणे यांनी गेल्या अनेक वर्षात महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले होते। सूचना देऊनही अतिक्रमण काढत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अखेर अतिक्रमण काढून घेण्यात आले। मंगळवार दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंकुश रामराव सोनावणे याच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे निरंकुश कोचिंग क्लासेसचा संचालक अंकुश रामराव सोनावणे याच्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अंकुश ठेवण्यात महापालिकेला यश आलंय। गेल्या 1.5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमण प्रकरणी अखेर प्रशासनाने कडक पावले उचलली। आझाद मैदान परिसरातील महापालिकेच्या जागेवर अंकुश कोचिंग क्लासेसचे संचालक अंकुश रामराव सोनावणे यांनी अतिक्रमण केले। सदर अतिक्रमण काढून घेण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले। अखेर अंकुश विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अतिक्रमण काढून घेण्यात आले। या संदर्भात शेख सकील यांनी या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या। या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी अतिक्रमण काढले नव्हते। वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम आणि मालमत्ता अधीक्षक राहुल देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सूचना दिल्यावर सोनावणे यांनी दिनांक 7 जानेवारी पर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आश्वासन दिले। तरीही निरंकुश अंकुशने अतिक्रमण काढून घेतले नाही। शिवाय जिल्हाधिकारी, अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली। त्यांचे आदेश धुडकावून लावले, त्यामुळे जिल्हाधिकारी यांना कडक भूमिका घ्यावी लागली।